एच आंथरट वरेडी. कॉंग्रॅच्युलेशन. दीपक काळन आणि रवींद्र डायरे यांच्याकडून जर्सी तुम्हाला देण्यात येईल. जिंकलात तर 5000 रुपये क्वालिफायच्या मॅचला विन झाल्यानंतर तुम्हाला देण्यात येतील. चला कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील संदीपजी गायकवाड सरांचा आवाज आणि मिलन मिनमिने सरांचा आवाज तुम्ही ऐकत आहात. गेल्या 2 रात्रीमध्ये, कालच्या रात्रीमध्ये शहापूर तालुक्यातून सोमनाथजी खाडे सर आले होते. आजच्या रात्रीमध्ये संदीप गायकवाड आणि मिलन मिनमिने आणि उद्याच्या रात्रीमध्ये समीर सोमने सर आणि फायनल नाईटला कदाचित तारीख आम्ही घेतलेले योगेश वाघ सरांची. या ठिकाणी डीजे थोडं थांबवतोय. भरपूर मोठ्या प्रमाणात पाहुण्यांची एंट्री या ठिकाणी होत आहे. आदरणीय दिलीपजी विरले, शरदजी हजारे साहेब, अरुणजी बाबरे साहेब, नारायणजी बाबरे साहेब यांचं आगमन या ठिकाणी होतंय. मी सर्वांना आमंत्रित करेल की आपण स्टेजवरती येऊन आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर बलिरामजी कहारे साहेब आपणही स्टेजवरती यावं. काशीनाथजी शेळके साहेब आपणही या ठिकाणी व्यासपीठावरती यावं. आपणा सर्वांचं कर्जत पंचायत समिती सदस्य चषकामध्ये सहर्ष स्वागत. आणि अण्णा हजारे साहेबांचं देखील आगमन होतं. अण्णा हजारे साहेब आपणही स्टेजवरती यावं. एक घमासान युद्ध स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि त्यांच्या विरोधात जय गणेश तलवडे अर्थात घरचंच मैदान आणि त्यावरती प्रवीण पथारे अंजप संघाचा एक तुफान खेळाडू. नेरळ परिसर प्रीमियर लीग या क्रीडांगणावरती 2 सलग पर्वामध्ये गाजवणारा हा खेळाडू. KPL मध्ये देखील ज्याच्यावरती फिक्स प्लेयर म्हणून बोली लावली जाते तो प्रवीण पथारे आता जय गणेश तलवडेच्या विरोधात कशी बॅटिंग करेल. 50 त्याने ठोकलेले आहेत कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. आणि अंजप संघाची दारोमदार ज्याच्या खांद्यावरती असे तो प्रवीण पथारे. चेंडू चेक करून मैदानाकडे बॅटर लवकर आपण निघा. चेंडू आणखीन एकदा बॅटरला चेक करण्यासाठी. आणि हुतात्मा हिराजी पाटील नगर नेरळ अध्यक्ष संतोषजी धुळे साहेब या ठिकाणी आवर्जून बॅनरवरती षटकार मारा, रोख रक्कम 500 मिळवा. हरिश्चंद्र विर्ले साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. हरिश्चंद्र विर्ले साहेब आपण स्टेजवरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. सर्व पाहुण्यांना आम्ही आमंत्रित करतोय. आवाज दिल्यानंतर सर्वांनी सन्मानाने या स्टेजवरती यावं आणि मॅच सुरू करा. बॅटर इथून आपण लवकर चला. फिल्डिंग इथून सेट करा. जय गणेश तलवडे. मॅच भारी होईल. आणि ऐकूया आवाज. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. मिलन मिनमिने यांचा आवाज. ओव्हर टू मिलन. सर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतीये. प्रवीण पथारे आणि त्यांच्यासोबत संभाजी सर आपण पाहू शकाल. 5 षटकांचा सामना इथून सुरुवात केली जाणार. गोलंदाजी बार्क वरती समीर येत आहे. तिथून सुरुवात केली झाली मॅचला. समीरचा पहिला चेंडू अटॅक संभाजी सरांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल. अफलातून कबड्डी शोधलीये, ठोकलाय चौकार. सुरुवात केली झाली मॅचला चौकारानं. धावफलक ओपन होत असताना पाहायला मिळेल स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाचं युवा गोलंदाज. अगदी आपण पाहाल तर या गोलंदाजाने बऱ्याचशा टुर्नामेंट गाजवल्यात. श्री गणेश तलवडे टीम मधून सातत्यानं चांगली कामगिरी करत असतो. परंतु या वेळेस आपण पाहतो पहिल्याच बॉलवरती चौकार आला. दुसऱ्या बॉलवरती देखील प्रहार करण्याचा प्रयत्न केला परंतु चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आला तर सेकंड बॉल इथे डॉट पाहायला मिळतो. तिसरा बॉल कमबॅक करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार नक्की झाला परंतु कुठल्याही प्रकारचं दडपण प्रेशर न घेता या वेळेस गोलंदाजी करत असताना समीर विरलेला आपण पाहू शकता गोलंदाजी बारवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट हाताळत असताना तदनंतर या स्पर्धेकडे आपण पाहतो चंदूदादा भोईर देखील उपस्थित होत आहेत. या वेळेस फटका दर्जेदार डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अंदाज बांधतात. इथून फील्ड आणि फेकी तोपर्यंत धावली गेलेली एकच धाव पाहायला मिळेल.
चांगली गोलंदाजी, पॉवर प्लेचा षटक आहे, महत्वपूर्ण षटकामध्ये समीरला इथे गोलंदाजी सोपवली आहे कॅप्टननं आणि चांगली मिलन अंजप संघासाठी आता मोठं कॅश प्राइज आहे. या संघाचे खंदे समर्थक दीपक मिनविने अर्थात बेंडूदादा मिनविने यांच्या सुकन्याच्या नावाने नाजुका दीपक मिनविने यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज टीम स्वर्गीय भास्कर मिलन अंजप साठी. काल अंजप संघाचे जुने जाणते दिग्गज खेळाडू नरेश मिनविने दादांकडून शुभेच्छा आल्या होत्या आणि आज ते क्रीडांगणावरती आपल्या संघाला घेऊन इथे दाखल झाले आणि दीपक मिनविने हे नेहमी लकी ठरले, जेव्हा जेव्हा बक्षीस लागले तेव्हा तेव्हा षटकार आलेले आहेत प्रवीणच्या बॅटमधून. पाचवा बॉल अतिशय वेगाने बाला बोलाला एक सिंगल न स्ट्राईक रोटेट झाली होती, संधी गेली होती प्रवीणकडे, परंतु इथे आपण पाहतो चांगला वेगवान चेंडू हाताळत असताना बीट केलं. यावेळेस फटका दर्जेदार, परंतु इथे फसवलं जात आहे, पकडली आहे चांगली जेल. पारितोषिक देखील येते चंदूदादा भुईर यांच्याकडून, जर का विकेट हॅट्रिक कमावली तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. विनंती करतो साहेबांना आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन असतं बा या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. लोढा साइड वरती कार्यरत असलेले आपण पाहतो चंदूदादा सोडावले उपस्थित झाले, त्यांचं देखील या स्पर्धे ठिकाणी हार्दिक असं स्वागत. लास्ट बॉल वरती कराबत बाला मिळाली, अगदी गोल्डन विकेट या ओव्हर मध्ये बाला मिळाली. सुरुवात थोडीशी खराब झाली होती, असं वाटलं होतं थोडं दडपण प्रेशर असेल, चांगली धावसंख्या पहिल्या ओव्हर मध्ये जमवली जाईल, परंतु शेवट गोड करत असताना बाला मिळाला समीर. हॅलो JH आंथरडवर्डी हा संघ 2 राऊंड ग्रुप ए मधून जिंकलेला आहे. या संघाची क्वालिफायची मॅच ही रविवारी होईल, रविवारी क्वालिफायचा सामना असेल. JH आंथरडवर्डी संघ आपलं हार्दिक अभिनंदन. फर्स्ट ओव्हर आपण पाहिली, धावफलक 5 आकड्यावरती आणि आता फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतील संदीप उर्फ आप्पा. चांगली सुरुवात आपण पाहतोय श्री गणेश तलवडे संघासाठी करून दिली समीरनं, अवघ्या 5 धाबाड एक महत्वपूर्ण विकेट. रिव्हर्स अटेंड पाहायला मिळतोय, बॅटर बॉलचं तितपत चांगलं करेक्शन पाहायला मिळत नाहीये, एकच धावेल. आणि विनंती आहे दोन्ही टीमच्या 12th मॅनला की आमच्या सोबत जोडले जा, दोन्ही टीमचे 12th मॅन. श्री गणेश तलवडे टीमचे काय 12th मॅन इथे उपस्थित आहेत, विनंती करतो स्वर्गीय भास्कर इलेवन अंजप टीमच्या 12th मॅनला की आपण देखील आमच्या सोबत जोडले जा. यावेळेस खोलबट टप्प्याचा चेंडू बाला बोलतोय, गोलंदाजी मार्क वरती विचार केला तर या क्रिकेटचा भरपूर सारा अनुभव आहे, सातत्याने टीमला चांगल्या पद्धतीनं जो लीड करत असतो तो फिरकीचा जादूगार पाल संदीप हजारे उर्फ आप्पा. 2 चेंडू फेकले, 2 धाबा अद्यापर्यंत खर्च करत असताना. तिसरा बॉल इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न, डेंजर झोन कडे रेफर केलंय पंचांनी, तिसऱ्या पंचांकडे. डिसिजन पेंडिंग, चेक केलं जाईल. यस, इथून माघारी यावं लागेल. हद्रा क्रमांक 2 लागत असताना आपण पाहतोय स्वर्गीय भास्कर इलेवन अंजप टीमला अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये एस्टनच्या मागे अगदी सावरताना पाहायला मिळायला परेश होते. इथून चांगली धावाच्या स्वरूपात विकेट पाहायला मिळते. अजय सर थँक्यू. या ठिकाणी मिलन या ठिकाणी आंथरडवर्डीचे ज्यांची खरं तर फार क्रिकेटची आवड आहे गणेश पेमारे यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. गणेश दादा आपलं सहर्ष स्वागत. भरपूर सारे पाहुणे या क्रीडा स्पर्धेमध्ये उपस्थित होत आहेत आणि त्यांचं आगमन या ठिकाणी आम्ही करतोय. जयेश डायरे दादा
अंथडवर्डीचं युवा नेतृत्व, त्याचबरोबर भोलेनाथ गमन डायरेदादा यांचं देखील आगमन आणि अविनाश डायरेदादांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. मी तिघांनाही आमंत्रित करेल की आपण मंचकावरती येऊन आसनस्थ व्हावं. अंथडवर्डीचे हे सर्व युवक या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेला शुभेच्छा भेट देत असताना त्यांचं करतो आपण सहर्ष स्वागत. लास्ट कॉल आपला 12th मॅन अंजप टीमचा 12th मॅन आमच्या सोबत जोडले जा. या बोले साडके एक दर्जेदार चेंडू पाहायला बोलतोय. टप्पा आदळल्यानंतर वलट घेणारा चेंडू बिडेबीस म्हणतो. फिरकीची जादू त्याच्या माध्यमातून प्रत्येक वेळोवेळी दाखवली जाते. तो आप्पा गोलंदाजी मार्कवरती आणि करामत करत असताना पाहायला बोलतोय. 5व्या बॉलवरती फटका दर्जेदार आहे. चेंडू एक टप्पा करी सीमारेषा पलीकडे जात असताना पाहायला मिळेल. भरपूर वेळानंतर आपण पाहतोय चौकार अर्जित होत असताना समीरच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. आता या ओव्हरमध्ये 5व्या बॉलवरती चौकार आला. टोटल चौकाराच्या मदतीने जाऊन पोहोचतीये ती 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमच्या कार्पेट लेबल लेवलेस फटका पाहायला मिळतो. ऑन साइडला डीप मध्ये वेगाने दाबले क्षेत्ररक्षक. दुसरीचा प्रियद फेकलाय थ्रो, चुकीची फेकी पाहायला मिळते. तोपर्यंत 2 कंप्लीट. 2च्या मध्ये टोटल 2 षटकांती जाऊन पोहोचले ते 13 या आकड्यावरती. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. दीपक मिनमिने यांचं कॅश प्राइज आहे. नाजुका दीपक मिनमिने यांच्याकडून 3 लगातार षटकार 500, 3 लगातार चौकार 500 आणि विवेक माली उर्फ बारक्या अंजपचे जावई यांच्याकडून देखील 3 सलग षटकार 500, 3 सलग चौकार 500. थोड्याच वेळात या ठिकाणी सुशांत घोडविदे यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी दोस्ती ग्रुप नेरल परिसर कर्जत परिसर दोस्ती ग्रुपच्या दमदार रॉयल एंट्री गाड्यांचा ताफा अगदी काही मिनिटात या क्रीडांगणावरती पोहोचेल. सुशांत घोडविदे यांचा सर्व मित्र परिवार आणि त्यांचा गाड्यांचा ताफा या क्रीडांगणाच्या दिशेने रवाना झालेला आहे. फटाके इथून आपण सेट करा. सामना थांबवायचा का सूरज? या संपार थोडा सामना थांबवा. आणि ज्या दोस्ती ग्रुपची आम्ही वाट पाहत होतो, सुशांत घोडविंदे अर्थात बल्लू यांचा आज वाढदिवस, बर्थडे बॉय सुशांत घोडविंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याचबरोबर त्यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथे करण्यासाठी नेरल कर्जत परिसर दोस्ती ग्रुपची रॉयल एंट्री इथे होत असताना इथे दोस्ती ग्रुपचं करूया. कर्जत पंचायत समिती माजी सदस्य चषकामध्ये सहर्ष स्वागत. फटाक्यांची आतिषबाजी, हवाई फायर आणि जोरदार धूम धडाक्यात दोस्ती ग्रुप नेरल कर्जत परिसराची ही रॉयल एंट्री आणि त्यांचं करूया सहर्ष स्वागत. दिल दोस्ती दुनियादारीतील हे सर्व मित्र दोस्ती ग्रुप या ठिकाणी उपस्थित होत असताना त्यांचं कर्जत पंचायत समिती माजी सदस्य चषकामध्ये करतोय आपण फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये धूम धडाक्यात जल्लोषात दोस्ती ग्रुपचं सहर्ष स्वागत. हवाई फायर आसमानी खरं तर फटाक्यांचा हा आवाज तुम्ही ऐकत आहात आणि दोस्ती ग्रुपची दमदार एंट्री सुशांत घोडविंदे यांचा सर्व मित्र परिवार कर्जत परिसर नेरल परिसर दोस्ती ग्रुपची ही एंट्री आणि सर्व मित्र परिवार त्यांचा गाड्यांचा ताफा इथे पोहोचलेला आहे. आणि गाणं होऊ द्या डीजे गाणं होऊन जाऊ द्या. थँक्यू डीजे होऊ द्या, गाणं वाजू द्या. जसं गाड्या इथून थोड्या आपण आता बाजूला पार करा. सामना आपल्याला सुरू करत. आज 9 मॅचेस आहेत. खरं तर आम्ही पंचांची दिलगिरी व्यक्त करतो की 9 मॅचेस आहे आणि 10:30 वाजले. तिसरी मॅच फक्त सुरू आहे. 6 मॅचेस इथून कव्हर करायच्या. सो प्लीज गाड्या आपण पार करा. आणि लाखो की बस्ती में एक दिलदार असती
आणि दिलदार हस्तीचा आज वाढदिवस. तर सुशांत गोडविंदे अर्थात बल्लूला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याचा मित्र परिवार दोस्ती ग्रुप कर्जत नेरल परिसराचं आगमन आणि त्यांचं करूया सहर्ष स्वागत. चला ऑनगोईंग मॅच इथून सुरू होईल. गाडी इथून पार करण्यासाठी आपल्या दोन्ही गाड्या इथून निघतील आणि लगेच मॅचला इथून होईल सुरुवात. मिलन यांचा आवाज तुम्ही कॉम्बॉक्स मध्ये ऐकत आहात आणि स्टेजवरती आपण पाहतोय जयेश पांडुरंग डायरे, त्याचबरोबर भोलेनाथ डायरे आणि रेल्वे कर्मचारी अविनाश डायरे यांचं देखील आगमन या ठिकाणी आणि त्यांचं देखील माजी पंचायत समिती सदस्य चषकामध्ये करतो आपण. संजय कराले आणि सुनीलजी घोडविंदे साहेबांच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत. स्टेज गच्च भरलेलं आहे. स्पर्धा अतिशय रोमांचकारी मॅच तुम्हाला अनुभवायला मिळेल कारण जय गणेश तलवडे आणि त्यांच्या विरोधात स्वर्गीय भास्कर 11 अंजप दोन संघामध्ये सुरू असणार हे द्वंद्व. ऐकूया आवाज मिलन यांचा. नक्कीच नक्कीच आपण पाहतोय समीर गोलंदाजी बारकवरती येतात. त्यानंतर जितूदादा कालण पिंपलोली गावचे आपण पाहतो व्यक्तिमत्व, त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. त्यांच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला येतात. इथून संभाजी सरांच्या बॅटमध्ये फटका पाहायला मिळतो. कार्पेट लेवलला समीर वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये आले. दुसरीची कॉलिंग इथे परफेक्ट पाहायला मिळेल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. विनंती आहे थोडा सामना स्पीडअप करा, फास्ट केला. सेकंड बॉल या बॉल चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती 2 खर्च केल्यानंतर दुसरा चेंडू डॉट. 15 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फेस करत असताना श्री गणेश तलवडे टीम साठी आपण पाहतोय समीर सांघिक कोट्यातलं तिसरा वैयक्तिक दुसरं षटक घेऊन या बलेस कार्पेट लेवलला फटका. चेतन डीप मध्ये फील्ड अडफेकी तोपर्यंत एक सिंगल. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळण्याची संधी दिली जात नाही. कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. चांगली गोलंदाजी अफलातून गोलंदाजी पेश करत असताना अगदी 18-19 इयर्सचा हा यंग टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये समीर विरले गोलंदाजी बारकवरती अफलातून कामगिरी पाहायला मिळते. 3 बॉल 3 धावा अद्यापर्यंत खर्च झाला. चौथा बॉल वरती हवेमध्ये स्वतः गोलंदाज जेल खाली कुठल्याही प्रकारची चुकी नाही. अडील विडमिनेला यावं लागेल माघारी. चांगली विकेट मैदानाच्या आतमध्ये कमावत असताना पाहायला मिळतील समीर. अगदी आपण पाहतोय रॅट नंबर 4 मध्ये दाखल झाले होते अडील आणि सहजरित्या जेल देत माघारी परतत असताना पाहायला मिळतील. ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकता. KTC लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रॅट नंबर 5 जयवंत दाखल होत असताना पाहायला मिळतील. अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये समीर विरले गोलंदाजी बारकवरती. पहिलं षटक जर का पाहिलं या फर्स्ट इनिंगचं त्याच्या माध्यमातून हाताळण्यात आलं होतं. अवघ्या 5 धावा खर्च करत एक मौल्यवान विकेट कमावलं होतं. त्यानंतर आता तिसऱ्या ओव्हरमध्ये देखील आलाय. वैयक्तिक दुसरं षटक हाताळत असताना 3 धावा खर्च करत असताना एक विकेट कमावली आहे. अजूनही या षटकातील टोटल 2 चेंडूचा खेळ शेष आहे. पुन्हा तयार पाहायला मिळतील राईट मोडतो विकेटने. चांगली गोलंदाजी अफलातून गोलंदाजी टप्पा आदळल्यानंतर थोडीशी स्विंग पाहायला मिळते चेंडूमध्ये. आतमध्ये वलन घेणारा चेंडू इष्टांच्या मागे आपण पाहू शकता. अप्पा चांगल्या पद्धतीने लीड करत असताना या टीमला डॉट बॉलची सांगता होईल. आता या थर्ड ओव्हर मध्ये लास्ट बॉल इथून शिल्लक. लास्ट बॉल पंच आमचं लक्ष वेधून घेत असताना सांगतात इट्स वाईट बॉल. अतिरिक्त धावफलकावरती ऍड होईल. भरपूर टाइम थांबलेलं धावफलक थोडंसं पुढे सरसावत असताना 1-7 हमसात 17 धाबा तर धावफलकावरती. लास्ट बॉल वरती फटका दर्जेदार
चेतन भरपूर चांगले प्रियता मैदानात करत होता, परंतु चेंडू एक टप्पा करी सीमा रेषा पलीकडे जात असताना बाळाला बोलेल. या तिसऱ्या ओव्हरचा शेवट गोड करत असताना लगावलाय चौकार. 4 धाबे टोटल. पुढे सरसवत असताना जाऊन पोहोचली होती 21 आकड्यावरती. थँक्यू या ठिकाणी धन्यवाद डीजे आणि सूरज गोडविंद. सूरज आपण या ठिकाणी आंधळवर्डीचे जयेश पांडुरंग डायरे यांचा सत्कार, युवा नेतृत्वाचा सत्कार स्वागत कक्षामध्ये आपण करावा. कॅमेरामॅन आपण कॅमेरा थोडा टर्न करा जिथे आपण सत्कार या ठिकाणी करतोय. जयेश पांडुरंग डायरे आंधळवर्डीचे युवा नेतृत्व ज्यांचा सत्कार सूरज गोडविंद दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल आणि त्यांना स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल. या स्पर्धेला त्यांची सदिच्छा भेट. मनपूर्वक स्वागत जयेश. त्यानंतर रेल्वे कर्मचारी भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत असणारे भोलेनाथ गमन डायरे यांचा देखील सत्कार सूरज गोडविंद दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. खरं तर आज आंधळवर्डी संघाला पाठिंबा देण्यासाठी आणि आज स्पर्धेला सदिच्छा भेट ज्यांची तुम्ही बघत आहात ते भोलेनाथ गमन डायरे यांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. भोलेनाथ दादा आपलं सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर रेल्वे कर्मचारी अविनाश डायरे यांचा देखील सत्कार या ठिकाणी करण्यात येईल. त्याचबरोबर चंदू भोईर दादा यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. चंदू भोईर साहेब आपण स्टेजवरती यावं, आपलं देखील सहर्ष स्वागत. चंदू भोईर साहेब आपण स्टेजवरती यावं, यांचं स्वागत. सूरज आपण चंदू दादांचा सत्कार करावा. इथून चान्स बनतोय का बघायचं आता मैदानाच्या आत घडलंय काय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टम. गोलंदाज इथून विकेटच्या अपेक्षेने आहेत. DRS इथून घेण्यात आला आणि सत्कार आपण करतो चंदू दादा भोईर यांचा. खरं तर पायलट ड्रायव्हर म्हणून ज्यांची ओळख आहे ते चंदू दादा. खरं तर लोढा जेवढे प्रगती करताना तेवढाच फास्ट त्यांच्या गाडीचा स्पीड असतो. फलंदाज या ठिकाणाहून डिसिजन येतोय. फलंदाज या ठिकाणी आउट. OUT संभाजी पतारे सरांना परत जावं लागेल. त्यानंतर विनंती करतो नरेश डायरे दादा आपण उपस्थित, आपण देखील मंचावरून आसन असतं या स्पर्धेला खूप चांगलं त्यांचं देखील विशेष सहकार्य लाभतंय. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आगमन होतं आदरणीय योगेश हजारे दादा, या परिसराचं धडाडीचं डॅशिंग नेतृत्व. राष्ट्रवादी युवक काँग्रेस कर्जत तालुका संघटक योगेश अर्जुन हजारे यांचं आगमन या ठिकाणी होतं. योगेश दादा आपलं सहर्ष स्वागत. कामगिरी दमदार सुरू आहे. 21 धावा आहेत स्वर्गीय भास्करीला अंजप संघाच्या. आणि सुभाष रटाटे मैदानाच्या आतमध्ये समोर येतो. रुपेश सुभाषच्या बॅटमधून फटका ऑन साइडला लॉंग ऑन पर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय. हातातून चेंडू निसटला. दुसरीचा कॉल. जयवंत आणि सुभाष धावलेत. धाबा मिनिटी 2. स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघ 5 ओव्हरमध्ये किती रन्स उभारले. स्कोर आतापर्यंत चांगला आहे. जर का सुभाष आणि जयवंतची पार्टनरशिप झाली तर एक मोठी धावसंख्या उभारू शकेल स्वर्गीय भास्कर 11 अंजप. या वर्षी खरं तर 2 नाईट टुर्नामेंट स्वर्गीय भास्कर 11 अंजप संघाने जिंकलेले आहेत. म्हणजे विजयाचा रथ इथून सुरू आहे. बॅटची कडा. सुभाषचा हा चेंडू चालला सीमा पार. ठोकलाय तो लॉंग स्टॉपला. फर्स्ट स्लिपला बीट करत आलाय चौकार. स्कोर कार्ड वरती धावा पोहोचतायत. 28 धावा अंपायर त्या ठिकाणी सूचित करतायत. गोलंदाजाच्या बॉलिंग वरती इथून मात्र थोडं ऑब्जेक्शन घेण्यात आलं. तिसरे पंच या ठिकाणी भोजनासाठी गेलेले आहेत. मेन अंपायर आपण स्क्वेअर लेग अंपायर आपण थोडं काटेकोरपणे तिकडे लक्ष द्या. 28 धावा 4 विकेट स्वर्गीय भास्कर अंजप संघाच्या. सुभाष रटाटे अजूनही लढतोय. जसे गोलंदाज रुपेशचे चेंडू येतात तसा चेंडूच्या मेरिट नुसार तो इथून बॅटिंग करतोय.
स्कोर आहे 28. षटक क्रमांक 14. चेंडू संपलेत. गोलंदाज रुपेश 3. 50 पर्यंत अजूनही स्वर्गीय भास्कर नांजप संघ पोहोचू शकतो. सुभाष रटाडेची बॅट, जयवंतची बॅटिंग आणि रुपेशच्या गोलंदाजीवरती आता थोडं का होईना आक्रमण इथून त्यांनी चढवले. 28 धावा, 4 विकेट इथून आउट झालेले आहेत. सुशांत गोडविंदे यांचा सर्व मित्र परिवार, नेरळ कर्जत परिसर दोस्ती ग्रुप, इनिंग ब्रेक मध्ये त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी करणार आहोत. फिरोज सर आपणच त्या ठिकाणाहून ऑब्झर्व करावं. रुपेश सुभाष रटाडेच्या विरोधात चेंडू कसा टाकावा हा आता प्रश्न आहे. त्याचबरोबर अथर्व घोडविंदे यांचा देखील आज वाढदिवस आहे. अथर्व आपण स्टेजवरती यावं. आपल्या देखील वाढदिवसाचं केक कापून सेलिब्रेशन आम्ही इथे करणार आहोत. रुपेश विर्लेच्या विरोधात सुभाष रटाडे आता बॅटने आग लावतोय. सुभाष अंजप संघाचा स्कोर आता उंचावलाय. धावसंख्या 28. सुभाषच्या बॅटमधून पुन्हा एकदा ऑन साइडला शॉट. पहिली धाव वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरीसाठी प्रयत्न सुरू झाले. जयवंत इथून पोहोचलाय. सुभाष देखील भरपूर धावतोय. रेल्वे पोलीस फोर्स मध्ये कार्यरत आहे लेफ्ट हँड बॅटर सुभाष आणि त्यांचा धावगतीचा वेग. 2 धावांनी स्वर्गीय भास्कर अंजपचा स्कोर आहे. धावसंख्या 30. 8 बॉल इनिंगच्या बाकी आहेत. म्हणजे 8 बॉल मध्ये 20 प्लस धावा येऊ शकतात. एक मोठा स्कोर स्वर्गीय भास्कर अंजप संघाचा उभा राहू शकतो. सुभाष रटाडेला विश्वास ठेवावा लागेल. पनवेल विभागातून आलेल्या संघासमोर षटकार ठोकून त्याने मॅच जिंकवलेली. आता तसे षटकार त्याला मारावे लागतील. हा चेंडू रुपेशचा बाउन्स करण्याचा प्रयत्न होता. समोर ठेवला. अपेक्षित हाईट आली. सुभाषला हा चेंडू जज करता आला नाही. चेंडू मात्र डॉट. 5वा चेंडू निर्धाव. षटक क्रमांक 14. अंतिम चेंडू टाकणार तो रुपेश विर्ले. 5 ओव्हरची मॅच. 4थ्या ओव्हरची समाप्ती होईल आणि बघायचं सुभाष रटाडे पलटवार करणार का. 5व्या चेंडूचा वचपा लास्ट बॉलवर काढणार का. लास्ट बॉल रुपेश विर्लेची ओव्हर इथून पूर्ण झाली. धावा झाल्या 4 ओव्हरमध्ये स्वर्गीय भास्कर अंजप संघाच्या 30. आणि यानंतर होणारी मॅच श्री सिद्धिविनायक नेरळपाडा वर्सेस धामोते अमरजीत. नेरळपाड्याचे कर्णधार आपण या. धामोते अमरजीत आपले कर्णधार या. नेरळपाडा जर का आज क्वालिफाय झाला तर भावी नगरसेवक हुतात्मा हिराजी पाटील, नगराध्यक्ष संतोषजी धुळे साहेबांकडून नेरळपाडा संघ क्वालिफाय झाला तर रोख रक्कम 11,000 आणि त्याचबरोबर आई एकविरा ट्रिप देखील त्या संघाला फ्री दिली जाईल संतोषजी धुळे साहेबांकडून. भारतीय जनता पार्टीचं नेरळ परिसरातील एक मुख्य नेते आणि भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्या संतोषजी धुळे साहेबांकडून हे ऍडव्हान्स कॅश प्राइज आहे ते सिद्धिविनायक नेरळपाडा संघासाठी. कर्णधार या ठिकाणी टॉससाठी या. ऋषी अक्षय आपण टॉससाठी यावं आणि धामोते अमरजीत आपण देखील टॉससाठी आपला कर्णधार पाठवावा. 4 ओव्हरमध्ये 30 धावा आहेत. थोडा का होईना थोडा बॅलन्स सामना करण्याचा प्रयत्न सुभाष रटाडेने केला. पण जयवंत मिनमिने याला तो षटकार विसरून चालणार नाही. कर्जत तालुक्यात जी स्पर्धा झाली सावळ्याच्या क्रीडामध्ये भरपूर चर्चा झाली. कारण 90 किलोमीटर वरून आलेला भिवंडी परिसरातून वेहले संघाच्या विरोधात 1 चेंडू 6 धावा तेव्हा ठोकला होता या जयवंत मिनमिनेने तो षटकार. आता पुन्हा त्या षटकारांची गरज आहे. पहिला बॉल ताकद तर झोकली होती. गुरु बाबऱ्याचा चेंडू समोर होता. चेंडू डॉट. 5 चेंडू आहेत. 30 धावा आतापर्यंत धावा फलकावर. गुरु बाबऱ्या चांगला बॉलर आहे. त्याने 1 चेंडू टाकला. मला क्रिकेटमध्ये आउट केलं आणि पुन्हा मी कधीच क्रिकेटमध्ये उतरलो नाही. तो गुरु बाबरे मैदानाच्या आतमध्ये. खतरनाक गोलंदाजी त्याच्या असते. खाली होता चेंडू. खाली होता. डॉट बॉल. रन घ्यायची आहे आणि फलंदाज इथून आउट होईल. जयवंतला इथून परतावं लागेल. फलंदाज बाद. थँक्यू. सुमधुर संगीत वाकसगावचे डीजे दीपक दुर्गे आणि रवींद्र दुर्गे यांचं डीजे सुंदर ध्वनी लहरी ते प्रस्तुत करतायत आणि रुपेश जोगळे मैदानाच्या आतमध्ये आता उतरतायत. 30 धावात 4 बॉल गुरु बाबरेचे इथून शिल्लक राहणार आणि आता फलंदाज सुभाष रटाटे. 7-7 रॉबिन उतप्पा ची ही जर्सी
आणि आता रॉबिन उथप्पा भारी खेळायचा, सुभाष रटाटे सध्या भारी खेळतोय, 5 मध्ये 8 धावा त्याने केलेल्या आहेत. लॉन साइडला सुभाषचा फटका, डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू तैनात आहे. पहिली कंप्लीट, दुसरी साडी सुभाष धावतोय, चेंडू हातात आल्याने अप्पाच्या बॅकअप आहे, तोपर्यंत 2 धावा केलेल्या आहेत कंप्लीट. धावा संख्या 32. 3 चेंडूचा खेळातून समाप्त झाला गुरु बाबरेच्या गोलंदाजीचा. जय गणेश तलवडे आणि त्याचबरोबर स्वर्गीय भास्कर 11 अंजप हा आजच्या लॉट्स मधला पहिला सामना तुम्ही बघू शकाल. चला थोडं फास्ट खेळायची विनंती असेल दोन्ही संघांना. सुभाषचा हा फटका हवेत, अक्षय दुले चेंडूच्या खाली, फलंदाज बाद, झटका अंजप संघाला. रोहित गेल्या गेल्या त्याने ऑन साइडला टार्गेट केलं होतं. रुपेश स्ट्राईक राखायची आहे, फलंदाज परतावा लागेल रोहितला की स्ट्राईक करेल हे बघायचं एक्झॅक्ट घडलंय काय. एक बॉल फक्त शिल्लक राहिलेला आहे. मयूर प्रभाकर काळन यांचा IPL बैल आता मैदानामध्ये थोड्याच वेळात त्याची ग्रँड एंट्री इथून होईल. रोज रोज एका नव्या बैलाचं भव्य दिव्य प्रदर्शन आम्ही करत आहोत. आधी ब्रेकफेल कांगारू आला, त्यानंतर स्पीड किंग बाबू आला आणि आता मयूर प्रभाकर काळन यांचा IPL बैल थोड्याच वेळात मैदानाच्या आतमध्ये येईल. म्हणजे पिंपलोली परिसरातील सर्व अखंड महाराष्ट्रभर ज्या बैलांनी मालकांचं नाव केलंय, या परिसराचं नाव केलंय, त्या IPL बैलाची एंट्री आता थोड्याच वेळात होईल. मयूर प्रभाकर काळन यांचा IPL किंग IPL या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये येईल. हा सामना पहिल्या डावाला फक्त 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 चेंडू षटकार चौकार जर नरेश मिनमिने दादांनी लगावला तर रोहिदास मिनमिने यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. नरेश मिनमिने यांच्या बॅट मधून निघालेला फटका लॉंग ऑन मध्ये समीरच्या हातात. पहिली कंप्लीट, नरेश मिनमिने धावतोय आणि रुपेश पोहोचू शकला नाही. एकच धाव, 33 धावसंख्येवरती अंजप संघाचा डाव इथे संपला. 34 धावांचा टार्गेट इथून देण्यात येईल आणि सुशांत गोडविंदे यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी त्यांचा मित्र परिवार इथे आलेला आहे आणि दोन्ही कर्णधार धामोते अमरजीत आणि सिद्धिविनायक नेरळपाडा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. नेरळपाडाचा कॅप्टन आलेला आहे ऋषी, तर धामोते अमरजीत कर्णधार आपण लवकर टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. धामोते अमरजीत कर्णधार देखील आलेले आहे. मी सोमनाथजी क्षीरसागर साहेबांना विनंती करेल की आपण पुढील मॅचचा टॉस साहेब आपल्या शुभ हस्ते करावा. धामोते अमरजीत आणि त्याचबरोबर सिद्धिविनायक नेरळपाडा आणि स्वामीनाथजी क्षीरसागर साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे आम्ही करीत आहोत. अक्षय म्हात्रे या ठिकाणी जॉईन होत आहेत. स्वामीनाथजी क्षीरसागर साहेब कॉइन दोघांना दाखवा आणि कोण कॉल करतो हे देखील दोघांना विचारा. कॅमेरामॅन प्लीज फोकस टुवर्ड्स द स्टेज, टुवर्ड्स द प्रेझेंटेशन बॉक्स. एक टॉस करू, त्यानंतर बर्थडे सेलिब्रेशन करू. साहेब आपण टॉस उडवावा. काटा या ठिकाणी कॉल आहे. टॉस जिंकलाय तो माझा सिद्धिविनायक नेरळपाडा संघ. अक्षय डिसिजन बॅटिंग यस. नेरळपाडा संघ बॅटिंग करणार, ऑल दी बेस्ट, आणि फिल्डिंग करणार धामोते अमरजीत. आणि या ठिकाणी आत्मारामजी धुळे साहेबांचा आणि आंथरवाडीचे पोलीस पाटील मधुकरजी डारे दादांचं आगमन. आणि कॅमेरामॅन स्टेजकडे कॅमेरा आपण फिरवा, जिथे सुशांत गोडविंदे यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आदरणीय अरुण बाबरे दादांचं देखील आगमन होतं. साहेब आपण सर्वांनी स्टेजवरती यावं. सुनीलजी गोडविंदे साहेबांचा सुपुत्र ज्यांचा वाढदिवस अर्थात सुशांत गोडविंदे यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन इथे केलं जाईल.
आणि मयूर प्रभाकर काळन यांच्या IPL बैलाची देखील एंट्री या ठिकाणी होत आहे. थोडं थांबा IPL किंग IPL याची एंट्री बघा. अखंड महाराष्ट्रभर ज्या बैलाने मालकाचं नाव केलं, या परिसराचं नाव केलं, तो मयूर प्रभाकर काळन यांचा किंग IPL बैलाची एंट्री, रॉयल एंट्री तुम्ही बघू शकता. आणि कॅमेऱ्यामध्ये ही रॉयल एंट्री काबीज करत असताना फटाक्यांची आतिषबाजी, दमदार स्वागत किंग IPL या बैलाचं. आणि त्याचबरोबर सुशांत घोडविंदे यांचा देखील वाढदिवस सेलिब्रेशन थोड्याच वेळात होईल. आणि फटाक्यांची आतिषबाजी भरपूर खर्च केलेला आहे भावा. वाढदिवस आहे सुशांत घोडविंदेचा. आणि रॉयल एंट्री आहे ती मात्र मयूर प्रभाकर काळन यांच्या किंग IPL बैलाची. सूरज घोडविंदे आणि त्याचबरोबर मयूर आणि त्यांचे सर्व सुट्टी मेकर बैलाच्या सोबत येत असताना किंग IPL. पावलं देखील आता IPL बैलाकडे इथे वाटचाल करतायत. आणि किंग IPL या बैलाचं आगमन खरं तर अखंड महाराष्ट्रभर याही बैलाने नाव केलं. मयूर प्रभाकर काळन यांचा हा लाडका किंग IPL तुम्ही बघू शकता. प्रेक्षकांच्या डोळ्यांचा पार न फेडणारे हे सर्व बैल. पहिल्या रात्री ब्रेकफेल कांगारू, त्यानंतर आला तो मात्र स्पीड किंग बाबू, आणि आता आहे तो किंग IPL. चला आता जाऊया आपण सुशांत चला IPL बैल देखील या ठिकाणी रवाना होतोय आणि लगेच ऑनगोईंग मॅच आपण सुरू करणार आहोत. चला IPL बैल आपण मैदानावरून इथून रवाना होतोय आणि त्यानंतर लगेच मॅच सुरू करणार आहोत. बर्थडे आहे बल्लू भावाचा आणि जल्लोष आहे तलवडे गावाचा. संतोषजी धुळे साहेब भरपूर खुश आधी थँक्यू मास्टर. साहिल कुठून आपण याचं साहिल यायचं आपण साहिल घोडविंदे आपण आज स्कोरिंग साठी यायचे.
या ठिकाणी आपण पाहतोय राष्ट्रीय युवक काँग्रेस कर्जत तालुका उपाध्यक्ष योगेश हजारे दादा देखील या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी उपस्थित आहेत. योगेश दादा आपण स्टेजवरती जास्त नसतं बाबा. जय गणेश चलवडे. ओव्हर टू संदीप गायकवाड सर. पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या वतीने आपण सुशांतला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊया. सर्व प्रेक्षक मायबाप उपस्थित सर्व क्रिकेट रसिक सर्व खेळाडू यांच्या वतीने आपण सुशांतला पुढील आयुष्यासाठी लाख 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 शुभेच्छा देऊया. तलवडे संघाच्या फलंदाजाने कॅश प्राइज मी अनाऊन्स करतो सर. थोडी दिलगिरी आपली व्यक्त करतो. आत्माराम गोडविंद साहेबांचा जो बॅनर आहे जिकडे नदीच्या ठिकाणी बघा आत्मारामजी गोडविंद साहेबांचा फेटा घातलेला जो बॅनर आहे त्यावरती फलंदाज तलवड्याचा कोणताही जर षटकार ठोकतोय तर त्या कटआउटला चेंडू लागल्यानंतर 2000 रुपयाचा कॅश प्राइज इथून देण्यात येईल. अक्षय धुलेने जर षटकार मारला आत्माराम धुळे साहेबांच्या बॅनरवर तर 5000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आत्माराम धुळे साहेबांच्या बॅनरवर जर अक्षय धुलेने षटकार ठोकला तर सूरज गोडविंद यांच्याकडून ते कॅश प्राइज 5000. आत्मारामजी गोडविंद साहेबांकडून 2000. जर आत्माराम धुळे यांच्या बॅनरवर षटकार मारला आणि अक्षय धुळेसाठी विशेषतः. चला सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. संदीपजी गायकवाड सरांचा. या सर स्वागत. धन्यवाद. प्रवीण गोलंदाजी मार्क वरती सज्ज. पहिला चेंडू लेस्टमला चेंडू फ्लिक केला. चेंडूला फाईन डिझर मध्ये ठेकला. चेंडू वन बाउन्स राखेल. चेंडू सीमारेषा पार. धमाकेदार सुरुवात. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. संजय दादा धुले यांच्याकडून तलवडे संघासाठी आपण पाहतो सुवर्ण संधी. 2 षटकारासाठी 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. पारितोषिक लावलं गेलंय. पहिला चेंडू पहिला लेस्टमला होता. चेंडू फाईन डिझर मध्ये पकडला गेला. ढकलला चेंडू त्या ठिकाणी अफलातून फटका होता अक्षयचा आणि त्या चेंडूवरती धावा वसूल केल्या 4. माननीय सन्माननीय अशोकजी शेलके दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी दादांना विनंती करतोय या आपण व्यासपीठावरती मैदानावरती आलात. मैदानाची शोभा वाढवली. आता आमच्या व्यासपीठावरती या आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. विवेकजी माली यांच्याकडून आणि सुदेशजी मिनमिन यांच्याकडून विकेट हॅट्रिकला अंधप संघासाठी 1000 रुपयाचा प्राइज असेल. फटका आपण पाहतोय या ठिकाणी गुरुनाथ बाबरे कव्हर ट्राय केलं. त्यापेक्षा कव्हर रिझन मध्ये शत्रक्षक पोहोचले. त्या ठिकाणी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलत असताना या 2 धावा पहिले 3 चेंडू आणि पहिल्या 3 चेंडूवरती धावसंख्या स्कोर कार्ड 7. विशाल नाईक आणि आपण पाहतो अजित निकम सर पंचाच्या भूमिकेत पाहतोय. प्रवीणचा पुढचा चेंडू टॉस झालाय. चेंडूला बराच काळ चेंडू हवेमध्ये शत्रक्षक नरेश मिनमिने पोहोचणार का त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीयेत. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. चांगला फटका आपण पाहतोय. वैडिश लॉंगन काऊ कॉर्नर परेश त्या ठिकाणी तैनात सॉरी मारुती त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव या ठिकाणी घेण्यात आली. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय. आज चांगली सुरुवात केली होती आपण पाहतोय. स्वर्गीय भास्कर लांजर संघाची सध्या बॅड पॅच मध्ये धावा बनत नाही त्यांच्या फलंदाजांकडून. तो गोलंदाज या ठिकाणी चांगली कामगिरी करणार का या ठिकाणी जोरदार अपील केली जाते. इथे पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. अपील जोर जरूर होता तो उत्साह नव्हता. इथे पंतांनी षटक संपण्याची घोषणा केली. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. 34 धावांचा पाठलाग करायचा होता आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती स्कोर कार्ड वरती 10 या आकड्यावरती. योगेश हजार यांचे भुईर यांच्याकडून पारितोषिक लागले तर 2 षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक असेल. लगातार 2 षटकार 500 रुपयाचा पारितोषिक. दोस्ती ग्रुप नेरळ कर्जत या परिसरातील सर्व आपण पाहतोय मित्र परिवार आज सुशांत गुरुंदे याचा वाढदिवस आणि वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी
दोस्ती ग्रुप या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. सर्व दोस्ती ग्रुप मित्र परिवारांचं तुमचं मनापासून अधिक स्वागत. आता 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावांची गरज आहे. प्रति चेंडू एका धावेची गरज. मारुती माली अफलातून खेळाडू आहे. परली सुधागड तालुक्यामध्ये जाऊन आपण पाहतोय ज्यांनी आपली गोलंदाजी सुरेख फटका त्या ठिकाणी पाहतोय. चेंडू जाऊन पोहोचलाय. थोडं चेक करा सर. 4 धावा त्या ठिकाणी आपण पाहतोय. पिंपलोली ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रोजाची माली साहेब आणि त्याचबरोबर अशोकदादा शिल्के यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं करूया व्यासपीठावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत. अखेर आपण पाहायला गेला चेंडू 4 धावेसाठी चौकार या ठिकाणी पाहायला गेला. गुरुनाथच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपण पाहतोय. चांगला चेंडू ओरपे चेंडू होता. संभाजी पदाल सर थोडं नाराज आहेत कारण पाहिजे तेवढी धावसंख्या पहिल्या इनिंगला उभारता आली नाहीये. निराश आहेत, नाराज आहेत. इथे पाहतो ओरपे चेंडू होता. पुन्हा एकदा टॉप एज पाहायला गेला. पालकरचा प्रयत्न होता. गुरुनाथचा विकेट या ठिकाणी प्राप्त केलाय मारुती मालीने. पहिला झटका दिला जातोय या ठिकाणी जे गणेश तलवडे संघाला. सध्याच्या या क्रिकेटच्या काळामध्ये पाहिलं गेलं तर धनवी 11 या नावाने आपण पाहतोय अनेक स्पर्धा या ठिकाणी जे गणेश तलवडे संघ खेळताना दिसला आपल्याला. मिलिंदजी विर्ले पुरस्कृत हा संघ आपण पाहतो मैदानावरती खेळताना दिसला. गुरुनाथ बाद झाला. झटका आपण पाहतो दिला गेला तो जय गणेश तलवडे संघाला. नवीन फलंदाज मी सांगितलं होतं गुमसान युद्ध आहे. आता संदीप आजारे अर्थात आप्पा आणि या मैदानावरती आप्पा नेहमीच चमकदार कामगिरी करताना दिसलाय. धावसंख्या स्कोर 14 आकड्यावरती आहे. 20 धावांची अजूनही गरज आहे. 21 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 21 चेंडू आणि 20 धावा. अजय जर पाहिलं गेलं या मैदानावरती प्रेक्षक खचाखच भरले गेलेत आणि नेहमीच प्रेक्षकांसाठी नंदनवन असलेलं एक क्रीडा नगरी आपण पाहिलं गेलं. ओरपे चेंडू पुन्हा एकदा टॉप एज लागले तर बॅक टू बॅक विकेट या ठिकाणी मारुती माली चमत्कारी गोलंदाजी करत असताना आता सध्या तरी अस्साचे फुलवारे उडत असताना स्वर्गीय भास्कर इलव संघाच्या चेहऱ्यावरती आप्पासारखा विकेट या ठिकाणी प्राप्त केला जातोय. दोघांचे ड्रेस कोड पाहिले गेले तर सेम आहेत. आपण पाहतो टेस्टमध्ये ज्याप्रमाणे सेम ड्रेस यूज केला जातो इथे पाहिलं गेलं. आणि त्या दरम्यान पाहतो आम्ही केटीसीआय इव्हेंटचे सर्वेसभा अजिंक्य पवार खऱ्या अर्थात तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन विकेट लगातार पाहिले गेले. एक चांगली सुरुवात करून दिली होती या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये फलंदाज अक्षयने आणि त्यानंतर पाहिलं गेलं या दुसऱ्या षटकाला सुरुवात चौकाराने जरूर झाली. एक चांगली सुरुवात होती पण त्यानंतर पाहतो डॉट चेंडू आला आणि तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती मारुतीने 2 तगडे फलंदाज माघारी पाठवलेत. शॉर्ट पिच चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये चेंडू ढकलला जातोय. चेंडू जातो सीमारेषा पलीकडे जमिनीला दणदण करत सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. इथे आला महत्वपूर्ण चौकार. नॉन स्ट्राईकला आहे आणि स्ट्राईकला तो फलंदाज कुंदन. चांगला फटका कुंदनच्या बॅट मधून पाहिला गेला. चौकाराला चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. इथे सरळ असे चेंडू निघाला गेला. डॉट चेंडू आला. याच पद्धतीने गोलंदाजी पहिले का नाही केली
हा प्रश्नचिन्ह या ठिकाणी संभाजी सरंगा टीम आलीला विचारत असताना षटक क्रमांक दुसरा या ठिकाणी समाप्त झालाय. धावसंख्या 18, येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 16 धावांची गरज आहे. 18 चेंडू 16 धावा दरम्यान डीजे मास्टर आपण पाहिलं गेलं खूप मोठं नाव आहे. ही जोडगोळी आम्ही पहिल्याच अनेक क्रिकेट या विश्वामध्ये पाहिलं गेलंय. नेहमीच आम्ही पाहिलेल्या क्रिकेटच्या मैदानावरती जिथे आम्ही पाहिलं गेलं तिथे आत्मारामजी धुले आणि आत्मारामजी गोडविंदे ही जोडी आम्ही हमेशा पाहिली गेले. क्रिकेटच्या मैदानावरती सुनील दादा असतील, आमचे पोलीस पाटील संघटना कर्जत तालुका पदाधिकारी आमचे मधुकर डायरी साहेब तेही या मॅचचा आनंद योगेश दादा हेही मॅचचा आनंद घेतात. या ठिकाणी क्रिकेट म्हटलं गेलं तर क्रिकेटला नेहमी प्राधान्य देणारे अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा या मैदानावरती घडवल्या गेल्यात. अनेक लीग स्पर्धा या मैदानावरती झाल्यात. ऐतिहासिक मैदान आहे मित्रांनो. मैदानाची आपण पाहिलं गेलं स्वर्गीय जनार्दन स्मृती क्रीडा नगरी हे नाव कधी ठेवण्यात आलं. ती स्पर्धा जेव्हा आम्ही पाहिलं गेलं त्या स्पर्धा करत असताना इथे आम्ही एक लीग स्पर्धा ठेवली होती. त्या स्पर्धेला मैदान सजवलं गेलं. त्यानंतर रजनी स्पर्धा ठेवली आणि काहीतरी मैदानाला नाव द्यायचं आहे. त्या मैदानाला नाव आपण कोणतं द्यायचं आणि त्यावेळी त्या मैदानाचे जे मालक होते आणि खऱ्या अर्थाने दिवंगत जनार्दन स्मृती क्रीडा नगरी असतात जनार्दन क्षीरसागर साहेब यांच्या नावाने या मैदानाची नाववंदना करण्यात आली. 3 दिवसीय रजनी स्पर्धा होती साहिल ती. त्या 3 दिवसीय रजनी स्पर्धेमध्ये 32 संघ खेळवले गेले. अनेक नामवंत संघ आपण पाहतो त्या ठिकाणी खेळले गेले. पामन डोंगरी फणस डोंगरी सारखे मोठे मोठे संघ या मैदानावरती त्या 3 दिवसीय रजनी स्पर्धेमध्ये खेळले गेले. अनेकांनी त्या स्पर्धेला विरोध केला होता. अनेकांनी सांगितलं 3 दिवसामध्ये स्पर्धा कशी घडवण्यात येईल, कशा प्रकारे ती स्पर्धा घडवणार. पण सूरज गोडविंदे आणि त्यांची पलटणने सांगितलं की ही स्पर्धा घडवायची आहे. अनेक मोठे मोठे समालोचकांना आमंत्रण केलं होतं. त्यावेळेस सर्वांनी गैरहजर लावली होती. प्रत्येक जण या ठिकाणी येण्यासाठी चालत होता का एका रात्री एवढे संघ खेळायचे आहेत आम्ही कसे येणार. ही स्पर्धा सुरक्षितरित्या पार पडली होती. इथे समोर दिला अक्षय दुलेच्या बाटपटू चेंडू निघालाय जाऊन पोहोचला सीमारेषा पार. अजित निकम सर यांचा इशारा झुप 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 झापूक झुपूक झापूक झुपूक षटकार ठोक. दर्या किनारी नाही तर नदी किनारी असलेले मैदान जय जय जय. नदीच्या किनाऱ्यावरती विलास तीरावरती बसलेले मैदान जनार्दन स्मृती क्रीडा नगरी भाकरीचा पाडा या मैदानावरती सध्या तरी रंगतोय. माजी पंचायत समिती सदस्य चषक 2025 आणि या 25च्या स्पर्धेमध्ये मान्य सुनीलजी गोडविंदे साहेब यांचे जवळीक मित्र आत्मारामजी धुले यांचे सुपुत्र अक्षय चांगली कामगिरी करत असताना मैदानावरती पुढचा चेंडू उर्फी चेंडू आपण पाहतोय जरूर सर पोहोचले त्या ठिकाणी. अफलातून झेल कमबॅक पाहिलं गेलं. कब चलेगा तुम्हारा बल्ला एक तो चिली हमारी गेंद. बल्लेबाज अक्षय बॅक टू पवेलियन ठोक डीजे. कोलारे ग्रामपंचायतीचे सदस्य भरतजी पेरणे या ठिकाणी उपस्थित. भरत पेरण्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. सूरज गोडविंदे यांना आठवतो ती स्पर्धा आणि आता पाहतो पुन्हा एकदा ही स्पर्धा अफलातून स्पर्धा पाहिली गेली या मैदानावरती. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. गोलंदाज कमबॅक करत असताना अनिल धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 24. 10 धावांची अजूनही गरज आहे. इथे आपण पाहतो हाईट फॅक्टर मोजला गेला पण त्यांनी सांगितलं वराप होता एखादी पॅन्ट कशी चढवावी तसे हात चढवले त्यांनी वरती. दबा दब दबा दब. गोलंदाज
आणि पुन्हा एकदा तयार पंचाच्या डाव्या साईडने लेफ्ट हँड राऊंड द विकेट मारा. एक धाव या ठिकाणी पाहतोय, दुसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि जरूर घातक ठरलं असतं कुंदनसाठी. वन शॉट एक कमी. घराचा दरवाजा न खोलताना फलंदाज तिकडे पाठीमागे गेला. एक शॉट घेतली गेली. जबरदस्त. अजित निकम सरचा आवाज माईक पेक्षा जबरदस्त. चार बॉल झालेत, 2 चेंडू अजूनही शिल्लक. अफलातून आपण पाहतोय लेफ्ट हँड राऊंड विकेट. सरळ 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 निघून गेला. गुड नाईट करणारा चेंडू आपण पाहिला गेला. डॉट चेंडू अनिलचा. अजयने खरं तारीफ केली, कारण जी कामगिरी केली होती सावल्याच्या मैदानावरती अंधम संघाने अफलातून होती. जरी फायनल पराभूत झाले असतील पण त्यांची कामगिरी सुरेख होती. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. इथे लेग स्टंपला खराब चेंडू. आतापर्यंत चांगली कामगिरी करत होता, खराब चेंडू फेकला, त्यावरती निघाला झोप दिशी. 4 धावेसाठी चौकार. बारा चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. घरी जाऊन पाहिलं गेलं, पंच पाहिले गेले. अजित निकम सर सुरेख इशारा. आमच्या शहरामध्ये लवकर साप भेटत नाही, आमच्याकडे फोडसा नावाचा साप भेटतो आणि तो असा चालत असतो आणि त्याचा आवाजही तसा निघतो. अजित निकम सर ती ॲक्शन करत असताना अफलातून शेलके बाबा खुश आहेत अजित निकम सरांचा आवाज ऐकून. हां, जसा आवाज निघाला इकडे पाठीमागे सर्व बघायला लागले कुठून आवाज आला. नंतर माहीत पडलं मैदानावरती आमचे पंच आहेत, जरूर तिथे स्टंप माईक नाही आहेत. चला 12 चेंडू 5 धावांची गरज. चेंडू पोचवा दादा. बघा मॅच बॉल जर असेल तर द्या लगेच. चेंडू पोचला मैदानात. 12 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. गोलंदाज मारुती पुन्हा एकदा वैयक्तिक दुसऱ्या समोर फेकला चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. वायडिश होता थ्रो, जरा आपण पाहिलं क्षेत्ररक्षक वायडिश होता, थ्रो सुरेख आपण पाहायला गेला. एक धाव या ठिकाणी घेण्यात आली. 11 चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. यानंतर बिग फाईट असेल. एकीकडे सिद्धिविनायक नेरलपाडा विपक्ष काव्या 11 दामोदर अर्थात अमरजीत भरत पेरणे यांचा संघ त्या ठिकाणी खेळताना दिसेल. पुन्हा एकदा चांगला फटका क्षेत्ररक्षक वायडीशे लॉंगॉनला. एक धाव या ठिकाणी पुन्हा एकदा घेण्यात येईल. लगातार आपण पाहतो चांगली कामगिरी करत असताना कुंदन आणि कुंदनला साथ देतो तो फलंदाज अमर. अजून पाहिलं गेलं परेश आपण पाहिलं गेलं अरे तो पाठीमागे अजून आहे, म्हणजे बॅटिंग लाईन मजबूत आहे. इथे चांगला चेंडू. तिसरा चेंडू सुरेख. 9 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहतो 3 धाव्यांची गरज. 9 चेंडू आणि 3 धावा. टॉप एज क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, पण इथे विजयाची दिशा गाठणारा विजयी चौकार आपण पाहिला गेला. संघ विजय होतो जयगाव शेवळे संघ आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय भास्कर इलवांजर संघ पुन्हा एकदा या कमी धावसंख्येच्या 88 मधून कधी बाहेर निघणार या अपेक्षाकडे असेल. संभाजी पातारी सर सुरुवात चांगली होते या खेळाडूंची, पण त्यानंतर आपण पाहतोय बॅटिंग होत नाहीये. कुठेतरी फलंदाजांना एका दोघांवरती निर्भय न राहताना या संघाने इतर 4 ते 5 फलंदाजाने
4 ते 5 फलंदाजांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली पाहिजे. पण इथे गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये सरस कामगिरी करणारा संघ या ठिकाणी विजयी ठरतोय आणि तो विजयी ठरलाय जय गणेश तलवडे संघ. चला क्षेत्ररक्षण कोणाचं, चला क्षेत्ररक्षण शोधून घ्या. सिद्धिविनायक नेरळपाडा संघ तोरी क्षेत्ररक्षण शोधून घ्या, वेळ घेऊ नका. कोणाचं अमर दामोदर संघाचं क्षेत्ररक्षण आहे का? ओके.